शेतकरी मंडळींकडे असणाऱ्या गुरांवरती त्यांचं जे प्रेम आहे ना, मग ते एक वेळ तुला सांगतो, पोराला एखादा शर्ट कमी आणतील, घरी खायला कमी करतील, पण गुराचा चारा कधी कमी पडून देणार नाही. पण ते बगाडाला बघितलं पण आम्ही, जनावर इथे एक एक बैलावरती किती प्रेम करताय, किती खर्च ते खर्च पण किती करताय. म्हणजे तो बैल असा कामासाठी पण नाही, फक्त त्या बगाडाच्या साठी, तेवढ्या एक दिवसासाठी. म्हणजे अशी परिस्थिती तुला सांगतो, इथं या पुण्या मुंबईतल्या माणसांना, इथं ह्यांना जेवढं पगार नाहीत का नाही, तेवढं त्या बैलावर खर्च आहे लोकांचा. एका कुठल्याही जनावरावर, बैल असेल, गाय असेल, सगळ्या कुठल्या. आज आता मी बघतो आमच्या ज्यांच्याकडं सगळी गुरं आहेत, तर त्यांच्या घरची कशी असते परिस्थिती, की सकाळी उठल्यानंतर ज्यावेळी देवपूजा होती, देवपूजा झाल्यानंतर जो माणूस देवपूजा करतो किंवा जी स्त्री देवपूजा करते, ती ह्या सगळ्या गुरांची पण पूजा करते. त्यांना हळदी कुंकू लावण्या, त्यांना पूजा करतात, त्यांना वावळतात, एक घास खायला घालतात. काय ही तर संस्कृती आहे ना तुमची. एकदम ब्रेन वॉशिंग चालू आहे पूर्ण. एकदम असं तरी दिसतंय की बाबा यांनी हे पेटावाले किंवा हे जे काही अशा एकदम स्वतःला लय भारी किंवा एकदम व्हाईट कॉलरवाले जे काही सांगतायत एजन्सीज किंवा या संघटना, यांनी म्हणजे कल्चर झालं किंवा या सर्वच गोष्टींवरती हळूहळू एक टार्गेट करायला सुरुवात केली. अजून असं एक जर उदाहरण द्यायचं झालं तर बाबा, की म्हणजे पहिला यांनी भारतामध्ये जे आपली एक जॉईंट फॅमिलीवाला जो कल्चर आहे, एकत्र कुटुंब, तो पण यांनी पहिला हळूहळू मोडून टाकला. म्हणजे तो शिक्षणातनं म्हण किंवा या अशा चित्रपटांमधनं. आणि आता मग हे असंच संस्कृतीवरती बाबा, ज्या लोकसंस्कृती आहेत किंवा ज्या परंपरा आहेत त्याच्यावरती हे काम करतायत. मग तेच आहे ना.